स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या। थोड्या वेळापूर्वीच निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शिंदे सेनेचे नेते संजय गायकवाड आहेत। दादा, काय म्हणाल? सध्याच निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि 288 नगर परिषदा आणि नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली। पहिली प्रतिक्रिया काय? 246 नगरपालिकांची आणि नगरपंचायत निवडणूक जाहीर झाली आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। बहुप्रतीक्षित 3 वर्षापासून नगरपालिकांना अध्यक्ष नाही आहे, शहरांमध्ये नगरसेवक नाही आहे, लोकांना कोणाला काम सांगावं हे कळत नव्हतं आणि त्याच्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या होत्या आणि त्या आता लागलेल्या आहेत, खूप उशिरा का होईना पण लागलेल्या आहेत। त्याच्यामुळे आता लोकांमध्ये जे इच्छुक उमेदवार आहे त्यांच्यामध्ये उत्साह आहे। आपण जो मुद्दा उपस्थित केला होता की अनेक मतदारांची म्हणजे हजारो मतदारांची नावे ही दुबार आहेत, त्यावर निवडणूक आयोगाने एक नवीन हे प्लॅनिंग केलेलं आहे की त्या मतदारांच्या नावासमोर डबल स्टार असणार आहे आणि त्यांच्याकडून हमीपत्र भरून घेतलं जाणार आहे की ते दुसरीकडे मतदान करणार नाही। तुम्ही समाधानी आहात यावर? मला नाही वाटत की हमीपत्र भरून घेतलं जाईल, कारण बरेचसे लोक बाहेरगावी आहेत, ते केवळ मतदानाच्या दिवशीच त्या ठिकाणी येतात। आता बघा, माझ्या एकट्या शहरामध्ये ही 8,000 नावं आम्ही 6 महिने मेहनत करून बाहेर काढली। या 8,000ची नावं डबल आहेत, म्हणजे 4,000 नावं शहरामध्ये आहेत। आता यांना तुम्ही स्टार मारल्यापेक्षा डायरेक्ट एकावर डिलीटच मारा ना, त्याचं हमीपत्र घ्यायचं, नंतर काय करायचं, कसं करता हे एवढं एक पाहिजे। जर तुम्हाला स्पष्ट दिसतं की हा यादी भाग क्रमांक एवढा आहे आणि हा याचं इथे पण नाव आहे आणि इथं पण नाव आहे, एका नावावर डिलीटचा शिक्का मारा, खतम विषय। एवढी क्रीस का आता 8,000 लोकांची अपडेट घेणार तुम्ही आणि ते महाराष्ट्रामध्ये किती लाख लोकांचे घेणार? हे तर केवळ एका नगरपालिकेचं आहे। पण ही जरा क्लिष्ट पद्धत बदलली पाहिजे, डिलीट मारलं पाहिजे। समारंभ हे काय बाप दाखव श्राद्ध कराय? तुम्ही समाधानी नाही आहात? आता जर यांनी आज निवडणूक जाहीर केली, एक असा 5-6 दिवसामध्ये अंतिम यादी जाहीर करायला लागेल। मग अंतिम यादीमध्ये तुम्ही इतक्या लवकर एवढी नावं डिलीट करू शकाल का? एवढी क्षमता आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये आहे का? एवढं बळ एवढं कर्मचाऱ्यांचं बळ तुमच्याकडे आहे का? नसेल तर तेवढं लावा अंतिम यादी, ह्याच्यात हे डिलीट मारा। नाही तर निवडणूक घेऊन उपयोग काय? अशा बोगस मतांनी जर लोक जिंकून आले तर त्या निवडणुकीला काय अर्थ आहे? ती काय लोकशाही झाली? मग असंही एक मतप्रवाह आहे नेत्यांचा की 10 दिवस उशिरा निवडणूक घेतली असती, मात्र हे डिलीट केलं असतं तर काय बिघडलं असतं? मला हीच अपेक्षा होती। साधारणतः आम्ही लोक हा अंदाज मानत होतो की 14-15 तारखेपर्यंत ही नावं डिलीट होतील आणि 14-15ला एवढी 3 वर्षे तुम्ही थांबले ना, मग आणखीन 10 दिवसांनी काय फरक पडत होता? तुम्हाला करायला पाहिजे होतं। निवडणुका जाहीर झाल्या आहे, अद्यापही महायुतीचा किंवा युतीचा कुठला जाहीरनामा किंवा बैठक तुमची झालेली नाही, काय वाटतं? आता सगळ्या गोष्टी तातडीने होतील, आता सगळीच कामं थांबून जातील, इतर कार्यक्रम बंद होतील आणि आता सगळेजण 24 तास याच कामाला लागतील। आता या विषयाला गती येईल। कोण जिंकेल निवडणूक? जो काम करेल तो जिंकेल। महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे येतात, त्याचा परिणाम तुमच्यावर होईल? ग्रामीण भागामध्ये आमच्याकडे काही परिणाम नाही आहे, पुणे मुंबईला परिणाम थोडाफार बघायला मिळेल, पण ग्रामीण भागामध्ये त्याचा साहेबांचा काही परिणाम जाणवत नाही। तर नक्कीच हे होते आमदार संजय गायकवाड। निवडणूक आयोगाने दुबार मतदारांच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयावर ते समाधानी नाहीत आणि त्यांनी ही नावं डिलीट करण्याची मागणी आता पूर्ण रेटून धरली आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।